बीडमधील न्यायालयाच्या इमारतीमध्ये सरकारी वकील विनायक चंदेल यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। त्यांनी सुसाईड नोटमध्ये रफिक शेख आणि लिपिकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला। या प्रकरणी न्यायाधीश रफिक शेख यांच्यासह लिपिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळखले जाणारे पाशा पटेल यांचं विधान शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागले। शेतकऱ्यांनी संकटांची सवय लावून घ्यावी, आपण निसर्गाचं नुकसान केलेलं आहे, त्याच्याच कर्माची फळं आता भोगावी लागणार असल्याचं अजब विधान पाशा पटेल यांनी केलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगानं मंजुरी दिलेली आहे। प्रभाग रचनेचा आराखडा महापालिकेच्या बाहेर लावण्यात आला असून त्यावर येत्या 4 सप्टेंबरपर्यंत नागरिकांना सूचना आणि हरकती घेता येणार आहे। तुळजापूरमधील नळदुर्ग रोडवर चालत्या एसटी बसला अचानक पेट घेतला, मात्र ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलेला आहे। बसच्या केबिनमध्ये स्पार्किंग झाल्याने बसने पेट घेतल्याची प्राथमिक माहिती आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।